आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडी बनली होती, काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा संयुक्त होती तेव्हा आम्ही एकत्र आलो होतो. पूर्वी सुद्धा एकत्र आलो होतो. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेब होते त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला सुद्धा पूर्वी पाठिंबा दिला होता. सुप्रियाताई जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या होता त्यांना तिथं पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे कुठेतरी एक आणि मराठी अस्मितेचा विषय कधी जेव्हा केव्हा आलाय तेव्हा शिवसेना नक्कीच महाराष्ट्राबरोबर तिथं राहिलेली. त्यामुळे तेव्हा ते समीकरण बनलं. आश्चर्य होतं की शिवसेना 30 वर्ष विरोधात होती, ती एकत्रित कसे आलं. पण काही प्रमाणात नैसर्गिक होतं, कारण का तुम्ही ठाकरे साहेबांना आणि पवार साहेबांना एकत्रित बघितलेलं आहे. जेव्हा केव्हा महाराष्ट्राचा एखादा योग्य निर्णय घ्यायचा, मुंबईचा घ्यायचा, तेव्हा त्यांना एकत्रित आपण बघितलेलं आहे. पण नंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर शिंदे साहेब हे शिवसेनेतून फुटले, ते जे काही झालं ते अनपेक्षित होतं. तिथं तुम्हाला माहिती आहे चर्चा कशी होती. पैशाचा वापर झाला, दडपशाहीचा वापर झाला, मोठ्या मोठ्या ज्या संस्था असतात ईडी सारख्या त्याचा वापर झाला. मग नेत्यांना घाबरवलं गेलं, ते झालं. परत थोडा काळ गेला, लगेच तिथं अजितदादांचा पक्ष हा वेगळा त्या ठिकाणी झालेला आपण बघितला. त्याच्या मागच्या स्टोरीज सगळ्या माहिती आहेत. तर हे जे काय झालं ना त्याच्यातून नुकसान असं झालं की लोकांचा विश्वास राजकारणावरनं कुठेतरी आता कमी झालेला आहे. एखादी बातमी राजकारणाची आली तर लोक सहजपणे बदलून जातात, अशी आजची परिस्थिती आहे. आणि ही फिलिंग जी आज लोकांमध्ये आली आहे ना, हे राजकारणी सगळे असेच आहेत. याच्यामुळे एक फार मोठं नुकसान आपल्या राज्याचं होऊ शकतं. कारण का शेवटी उद्या जाऊन एखादा व्यक्ती साध्या कुटुंबातला सुद्धा जेव्हा इलेक्शनसाठी उभा राहील, हे राजकारणी सगळे तसेच असतात. अशी जर फिलिंग लोकांमध्ये राहिली तर उद्या रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते लोकांचं प्रतिनिधित्व करणारे कदाचित पुढे येणार नाहीत. आणि मग त्याच्यात लोक म्हणतील की ठीक आहे, जे काही इलेक्शनच्या काळामध्ये वाटलं जातं दिलं जातं ते घ्या आणि गप बसा. हे जे काय थंड बसा ही जी प्रवृत्ती आहे ना ती आली तर फार धोकेदायक आहे असं मला वाटतं. आणि राजकारणामध्ये उद्या जाऊन अजून वेगवेगळे समीकरण तिथं बघायला मिळणार आहेत. आता राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येत असेल तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. उद्या